खासदार शरद पवार यांची आज दुपारी पत्रकार परिषद. साताऱ्यातील हॉटेल प्रीती एक्झिक्युटिव्ह येथे पत्रकार परिषद घेणार. देवेंद्र फडणवीसांची नागपुरात आज पत्रकार परिषद. नाशिक, ठाणे आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग बाबत घोषणा करणार का याकडे लक्ष. माढ्याची जागा वाचवण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडमध्ये. नाराज असलेल्या उत्तम जानकरांना विशेष विमानानं नागपूरला बोलवलं. रणजित सिंह नाईक निंबाळकर, जयकुमार गोरे, शहाजी बापू पाटील देखील नागपूरला रवाना. महायुतीचे संजय मंडलिक आणि धैर्यशील माने आज उमेदवारी अर्ज दाखल करणार. कोल्हापुरातील गांधी मैदानातून भव्य शक्ती प्रदर्शन करत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दोन्ही उमेदवार अर्ज दाखल करणार. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आज हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार. कोल्हापुरामधील दसरा चौकातून भव्य शक्ती प्रदर्शन करण्यात येणार. महाविकास आघाडीचे साताऱ्यातील उमेदवार शशिकांत शिंदे शरद पवारांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज भरणार. शहरातील गांधी मैदानातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅलीचं आयोजन. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची आज चंद्रपूरमध्ये सभा. काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकरांसाठी सभा घेणार. महायुतीचे उमेदवार सुनील मेंढेंच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर. फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेंची आज संयुक्त सभा. ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटलांच्या प्रचारासाठी आज सांगलीमध्ये महाविकास आघाडीची सभा. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सतेज पाटील मेळाव्याला उपस्थित राहणार. एमआयएमचे उमेदवार आणि खासदार इम्तियाज जलील यांच्या प्रचारासाठी असदुद्दीन ओवैसींचा आज वैजापूर आणि कन्नड दौरा. छोट्या सभा आणि कार्यकर्त्यांशी बैठका घेणार. आज राज ठाकरेंच्या निवासस्थानी मनसेची बैठक. महायुतीतील समन्वय आणि पक्षांतर्गत विषयांवर चर्चा करण्यासाठी बैठकीचं आयोजन. छत्रपती संभाजीनगरमध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचं कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत. क्रेनच्या सहाय्यानं मोठा हार घालून महिला पदाधिकाऱ्यांकडून दानवेंचा औक्षण. रत्नागिरी सिंधुदुर्ग बाबत महायुतीचा तिढा कायम. किरण सामंतांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट. रत्नागिरी सिंधुदुर्गतून निवडणूक लढवण्यावर किरण सामंत ठाम. ऊट आणि बस अशी ठाकरेंची अवस्था. सिल्वर ओक म्हटलं की ऊट आणि काँग्रेस म्हटलं की बस. मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल. नाना पटोलेंनी पुतण्याचं डोकं फोडलं, रडले आणि निवडणूक जिंकली. साकोलीच्या सभेत परिणय फुके यांचा नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप. 4.5 वर्षांपासून साकोली विधानसभा क्षेत्रातील जनता रडत असल्याचंही केलं वक्तव्य. मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांचं उद्धव ठाकरे यांना पत्र. कधीही आपल्या राजकीय भूमिकांमध्ये बदल न केल्याबद्दल आपल्या दुधाने अभिषेक करण्यास वेळ मिळावा अशी पत्रातून मागणी. उमेदवारीसाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतो, त्यात काही गैर नाही. किरण सावंतांच्या फडणवीसांच्या भेटीवर दीपक केसरकरांची प्रतिक्रिया. निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला धक्का. जळगावमधील पदाधिकाऱ्यांसह 400 कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गुलाबराव पाटील, खासदार प्रतापराव जाधव उपस्थित. नाशिकच्या जागेवर अजून निर्णय झालेला नाही. उगाच कोणी उड्या मारू नका, प्रफुल्ल पटेल यांचा हेमंत गोडसेंना टोला. संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदेंबद्दल पंतप्रधान मोदींना लिहिलं पत्र. श्रीकांत शिंदे फाउंडेशन अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांवर आतापर्यंत खर्च करण्यात आलेल्या पैशांचा स्रोत काय. कोट्यवधी रुपये दिलेले दानशूर कोण, संजय राऊतांचे प्रश्न. राज्यात आजपासून तापमानात वाढ होण्याची शक्यता. कोकण विभागासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तापमान 3 ते 4 अंशांनी वाढण्याचा अंदाज. राज्यातील पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात घट. मराठवाड्यात जलसंकट निर्माण होण्याची शक्यता. एप्रिलमध्ये मराठवाड्यात फक्त 16% पाणीसाठा शिल्लक. छत्रपती संभाजीनगरातील सोयगाव तालुक्यात दुष्काळाची छाया गडद. सावरखेडा पांढरी गावात महिलांना करावी लागते हांडाभर पाण्यासाठी जीवघेणी कसरत. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि पणन मंत्री अब्दुल सत्तार यांचा मतदारसंघ. वर्ध्यात झालेल्या अवकाळी पावसाचा 307 हेक्टरवरील पिकाला फटका. 11 घरं, 2 गोठ्यांसह टरबूज, संत्रा आणि डांगरांचं पीक जमीनदोस्त. तर वीज पडल्यानं अनेक प्राणीही दगावले. जिल्हा प्रशासनाच्या अहवालात माहिती समोर. राज्यातील पाणी संकट अधिक गडद. उत्तर महाराष्ट्रातील धरणांमधील पाणीसाठा 35%वर तर पश्चिम महाराष्ट्रातील पाणीसाठा 31%वर. कोकण आणि विदर्भातील परिस्थिती तुलनेनं बरी.
मुंबईत 17 ते 19 एप्रिल दरम्यान 3 दिवस वादळी वाऱ्याची शक्यता, तर 16 ते 20 एप्रिल दरम्यान पुण्यात पावसाचा इशारा. मुंबई महापालिकेकडून सर्व विभागात सखोल स्वच्छता मोहीम. एकूण 590 किलोमीटर लांबीचे रस्ते पाण्यानं धुवून स्वच्छ करण्यात आले. 2057 कामगार कर्मचारी तसंच जेसीबी, डंपर, कॉम्पॅक्टर, कचरा संकलन करणारी वाहनं, पाण्याचे टँकर आदींचा मोहिमेत वापर. अंधेरीतील गोखले उड्डाणपूल आणि बर्फीवाला पुलाच्या जोडणीला सुरुवात. येत्या जून अखेर दोन्ही पुलांची जोडणी करून ते वाहतुकीसाठी सुरू करण्याचा पालिकेचा प्रयत्न. मराठा आरक्षणासंदर्भातील सर्व याचिकांवर आज मुंबई उच्च न्यायालयात नियमित सुनावणी. दिलेल्या 10% आरक्षणावर सरकार ठाम. मात्र सरकारी नोकर भरती आणि वैद्यकीय प्रवेश कोर्टाच्या अंतिम निर्णयावर अवलंबून असतील कोर्टाचे निर्देश. सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणाचा तपास आता क्राईम ब्रांच करणार. तपासाची सूत्र स्थानिक पोलिसांकडून क्राईम ब्रांचकडे सुपूर्द. युनिट 9 करणार प्रकरणाचा तपास. देशांतर्गत विमान प्रवास आणखी 25% महागला. विस्तारा कंपनीमधील वैमानिकांच्या सुट्ट्यांचा तिकीट दरावर परिणाम. विमान कंपनीच्या सेवेतही कपात. निवडणुकीसाठी राजकीय नेते आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींचे देशभर दौरे. त्यामुळे चार्टर्ड विमानं व हेलिकॉप्टरची मागणी 40% वाढली. विमानासाठी 4.5 ते 5.25 लाख रुपये, तर 2 इंजिनच्या हेलिकॉप्टरसाठी 1.5 ते 2.25 लाख रुपये भाडं. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून प्रचाराचा धडाका. पंतप्रधान मोदी आज केरळ आणि तामिळनाडूमध्ये करणार प्रचार. राहुल गांधी आज तामिळनाडूच्या दौऱ्यावर. चहामळ्यातील कामगारांशी करणार चर्चा. वायनाडमध्येही जनसंपर्काचं आयोजन. मद्य घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांच्या याचिकेवर आज सुनावणी. केजरीवालांची न्यायालयीन कोठडी आज संपते आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान घेणार अरविंद केजरीवालांची भेट. तिहार तुरुंगात भगवंत मान आणि केजरीवालांची भेट होणार. काँग्रेसची नवी यादी जाहीर. यादीमध्ये देशातील 10 उमेदवारांचा समावेश. पंजाबचे माजी मुख्यमंत्री रणजीत सिंग चन्नी यांना जालंधरमधून उमेदवारी, तर उत्तर पूर्व दिल्लीतून कन्हैया कुमार मैदानात. चेन्नई सुपर किंग्सकडून मुंबईचा 20 धावांनी पराभव. चेन्नईने दिलेल्या 207 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईच्या संघानं केल्या 6 बाद 186 धावा. अमरनाथ यात्रा 29 जून पासून सुरू होणार. 19 ऑगस्ट पर्यंत ही यात्रा चालणार. आगाऊ नोंदणीला आजपासून सुरुवात. चेन्नई सुपर किंग्ससाठी महेंद्रसिंग धोनीचे 250 T20 सामने पूर्ण. सोबतच धोनीनं सीएसके साठी केली 5000 धावांची कमाई. संघासाठी 250 सामने खेळणारा धोनी विराट कोहलीनंतर दुसरा खेळाडू. शेवटच्या षटकात खेळायला आलेल्या धोनीनं हार्दिकला लागोपाठ 3 चेंडूंवर 3 षटकार ठोकले. यासह आयपीएलमध्ये धोनीच्या नावावर एक खास विक्रम नोंदवला गेला. आयपीएलमध्ये पहिल्या 3 चेंडूवर सलग 3 षटकार मारणारा धोनी पहिला भारतीय फलंदाज. चेन्नई विरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माचा नवा विक्रम. T20 क्रिकेटमध्ये 500 षटकार मारत घडवला इतिहास. अशी कामगिरी करणारा रोहित पहिला भारतीय फलंदाज. रोहित शर्माने 61 चेंडूत केल्या 100 धावा. आयपीएलच्या 17व्या मोसमात आज रॉयल चॅलेंजर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबादमध्ये सामना. बंगळुरूच्या चिन्नस्वामी स्टेडियममध्ये सामना खेळवला जाणार. लाहोरमध्ये अंडरवर्ल्ड डॉन्स अमीर सरफराज हत्येप्रकरणी सबरजीतची मुलगी स्वप्नदीप यांनी केलं समाधान व्यक्त. मात्र सरबजीत हत्येप्रकरणी अजूनही खटला सुरू ठेवणार. इराणचा अनपेक्षित हल्ला रोखण्यात इस्रायल यशस्वी. इराणनी सोडलेली 300 ड्रोन आणि क्षेपणास्त्र केली नष्ट. इस्रायलने केलं त्यांच्या हवाई दलाचं कौतुक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.